2024 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। आमच्या क्रीडांगणावर देखील असंख्य प्रेक्षक उपस्थित आहेत। त्याचबरोबर ऐकवेरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील अगदी मध्यरात्री देखील शेकडो प्रेक्षक जॉईन झाले। त्या सर्वांचं आम्ही या शेवटच्या सामन्यामधील आजच्या रात्रीतील सहर्ष स्वागत करतोय। नाणेफेकीचा कौल पाहिला तर पुन्हा एकदा अजनबी ओळे संघाच्या बाजूने राहिला आणि पुन्हा त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र निर्णय घेतला। पुन्हा एकदा चेसिंगला पसंती दर्शवली। या अगोदरच्या मॅच मध्ये केलं पाटणोलीच्या विरुद्ध त्यांनी धावा चेस केल्या आणि इथे मात्र चेसिंगला प्राधान्य दिले। आणि समोर मात्र निलेश लेवन जावळे संघाचा तगडा आव्हान ज्याने कुडावेच्या विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 64 धावा कुठल्या होत्या। एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअपच्या समोर मात्र त्यांचा खेळाचा करिश्मा आपण पाहिला, ज्यामध्ये आपण प्रसादचा उल्लेख करूया आणि त्याचबरोबर मनीष कडू जो की सामनावीराचा मानकरी देखील ठरला होता। त्यामुळे या जोडीला खरं तर लवकरात लवकर माघारी पाठवणं त्यासाठी अजनबी ओळे संघाला मात्र प्रयत्न करावे लागतील। 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचा षटक निर्णायक असेल, त्यामध्ये आपण डीप लॉंग ऑफ मध्ये खेळाडू पाहतोय। त्याचबरोबर अगदी मिड विकेटच्या दिशेने खेळाडू एक मिड ऑन आपल्याला पाहायला मिळेल। फ्लाय स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आणि शॉर्ट कव्हर। पहिलं षटक रोहन मुंगाजी। लेट्स प्ले गेम ऑन। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। प्रसाद गरज ऑन स्ट्राइक। पहिलाच बॉल इनफिल्ड क्लिअर करायचं होतं पॉइंट आणि आपण पाहतोय कव्हरच्या मध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल झाला होता, त्यावेळेस चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। एका धाव्याने खातं उघडले प्रसाद गरजचं मनीष कडू। आता महत्वाचा सामना, कारण जिंकणारा संघ थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करतो, म्हणजे किमान एका बक्षिसाचा आणि ट्रॉफीचा मानकरी तो ठरणार आहे। कालच्या दिवसामध्ये आपण दुतुम संघाचा परफॉर्मन्स पाहायला, जबरदस्त परफॉर्मन्स, काय त्यांच्या लढती पाहायला मिळाल्या। प्रत्येक लढती आपण पाहिलं तर अगदी चित्त थरारक होत्या। आणि इथे आपण पाहतोय ओळे विपक्ष जावळे। पहिल्या बॉलवर सिंगल आली रोहन मुंगाजी। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे। रोहन मुंगाजी आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस राऊंड द विकेट। पहिल्यांदा शफल झाले, घेतला स्लॉट मध्ये, पाठवलं ते प्लॉट मध्ये ऑन साइडला। पहिला बॉल खेळत असताना मनीष कडू वैयक्तिक ठोकतोय तो षटकार। सिंगल काढली होती पहिल्या बॉलवर प्रसादने, जसा संधी मिळाली मनीषला। पाहूया आपण ऍक्शन रिप्ले। अगोदरच पहा ऑफ स्टंपवर मात्र आले होते, शफल झाले थोडे आणि त्यानंतर मात्र घेतलं रडार मध्ये, स्लॉट मध्ये घेतलं, प्लॉट मध्ये पाठवलं। 2 बॉल झाले, 7 धावा धावफलकर होतात। पुढचा बॉल रोहन मुंगाजी। यावेळेस बघा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, बाहेर वळवले चेंडूला, टप्पा पडल्यानंतर रोहन मुंगाजी। तर शाहीर पलमा ग्रुप ओळे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे ओळे संघातील गोलंदाजांसाठी। डॉट आलाय चेंडू आपण पाहतोय। 3 बॉल 7 धावा धावफलकावर आहे, कोणता गडी न गमावता। पुन्हा एकदा शफल झाले, टॉपेज लागली होती, बॉल टर्न झाला, टप्पा पडल्यानंतर 2 बाउन्स बॉलला कलेक्ट करतात लेग स्लिपचे खेळाडू, तोपर्यंत सिंगल मिळते। 8 धावा। प्रसादने थोडस आपण पाहतोय शांत सुरुवात केली, त्याने मनीष कडून आक्रमक पवित्र धारण केलं, हेच गरजेचं आहे। एका बाजूने अटॅक होते तर दुसऱ्या बाजूने थोडासा संयम दाखवावा लागेल, पेशन्स थोडेसे दाखवावे लागतील, कारण कोणीतरी एकाने लॉंग इनिंग खेळणं हे गरजेचं आहे संघासाठी आणि एकाने मात्र अटॅक करावा लागेल। पुढचा बॉल प्रसाद साठी असेल। आता 4 बॉल मध्ये 8 धावा धावफलकावर। पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे। यावेळेस बघा पाठीमागे खेळायचं होतं, हो सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते। आदेश होते, आदेश मात्र योग्य मुवमेंटला बॅकअप साठी आलेत। वाईट चेंडू सांगितलं पंचांनी, त्यावर 1 धाव अजून मिळते। वाईट +1, 2 धावा अतिरिक्त जोडल्या जातात, मात्र चौकार जाता जाता वाचवल्या क्षेत्ररक्षकांनी, त्याचं देखील कौतुक करावं लागेल। धावफलकावर धावा लागतात, त्या 10 धावा। पुढचा बॉल आता मात्र मनीष कडू ऑन स्ट्राइक। यावेळेस समोर फटका टोलवलाय, चान्स घेतला, कारण मिडॉन आतमध्ये होता, लॉंग ऑनला कोणताही खेळाडू नव्हता। ते धक्का आणि खेच छक्का मैदानाच्या बाहेर। मनीष कडूने ठोकलाय दुसरा।
अजून एक जर आला तर साई देवा ग्रुप जावळे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. याच बॉलवर आला तर धावफलकावर धावा लागले त्या 16 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आता क्षेत्ररचनाची व्यूहरचना बदलली जाते. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. मनीष कडून पाहिलं होतं की लॉंग ऑन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये, मिड ऑन ठेवलाय आणि त्यामुळे त्याचा फायदा उचलला, थोडासा चान्स घेतला. रिस्क होते मात्र ते रिस्क मात्र फायद्याची ठरली. 6 धावा तब्बल मिळाल्यात आपल्या संघाला. डीप मध्ये आपण एक मिड विकेट पाहतोय, स्ट्रेट मध्ये लॉंग ऑन पाहतोय, मिड ऑफ आता ठेवण्यात आलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तैनात केलाय. लास्ट डिलिव्हरी फुल टॉस बॉल ऑन साइडला टोलवलाय. मिड विकेटला फिल्डर पुढे येतोय, सिंगल मिळते आणि शेवटच्या बॉलवर स्ट्राईक मात्र मनीष कडूकडे राहते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि निलेश 11 जावळे संघ बिन बाद 17 धावा. अगदी आक्रमक सुरुवात आपण पाहतोय, वेल स्टार्ट आपण पाहतोय या संघाला प्राप्त झाला, ज्यामध्ये मनीष कडूचं कौतुक करावं लागेल. 5 बॉल 14 वर तो खेळतोय. प्रसादने एक चेंडू खेळला होता, तोही पहिला. तिथे त्याने स्ट्राईक रोटेट केली होती आणि त्यानंतर मात्र मनीषने मात्र इथे तडाखा लगावलाय. तब्बल 2 षटकार पहिल्याच ओव्हर मध्ये खेचलेत. सुपर 6 साठी सुरू असलेल्या लढाई आपण पाहतो. निलेश 11 जावळे संघ याच परिसरातील खरं तर एक दादा संघ, खरं तर उल्वे नोडच्या बाहेर देखील त्याची दादागिरी आपण सातत्याने पाहिली. मात्र हा तर इलाका त्यांचाच आपण म्हणू शकतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की अजनबी ओळे संघ जास्त दूर नाही, अगदीच आपण पाहतोय जवळच हाकेच्या अंतरावर असलेलं हे देखील ओळे गाव आपण पाहतोय. त्या गावातील संघ सेकंड ओव्हर मध्ये अभिजित मात्रे विकेट काढावी लागेल अभिजितला. आता खास करून मनीषची विकेट. आता पॉवर प्ले संपलाय. ऑन साइड आपण पाहतोय पॅक केली आहे मनीष साठी. डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन मध्ये खेळाडू, स्ट्रेट मध्ये लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. पॉइंट आहे आणि एक फ्लाय स्लिप आणि लेग स्लिप अशी क्षेत्ररचनेची व्यूहरचना केली आहे. अभिजित मात्रे आणि ओळे संघ आणि फलंदाज मनीष कडू. मॅन इन फॉर्म, मॅन इन टच, मॅन इन रिदम. ऑन स्ट्राइक फर्स्ट बॉल. यावेळेस बघा ड्राईव्ह केलं, चांगला चेंडू होता, सन्मान दिला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक क्विक सिंगल पूर्ण केली आहे. नुसतं चौकार षटकार नाही तर सिंगल डबल देखील काढणं गरजेचं आहे. समोरच्या फलंदाजाला देखील थोडीशी संधी देणं गरजेचं आहे. आणि प्रसाद गरज अगदी मनीष कडूस सारखा एक तगडा फलंदाज आहे, हार्ड हिटर बॅटर आहे. पहिला बॉल सिंगल मिळते. धावफलक शिफ्ट होते. 18च्या घरात 18 रन्स. जयमान ट्रॉफी 2026 चा थरार तुम्ही पाहताय. तब्बल 6 रात्रीमध्ये सुरू असलेली क्रीडा स्पर्धा 5वी रात्र आपण पाहतो आणि शेवटचा सामना सध्या प्रगतीपथावर आहे. तरी देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी क्रीडांगणाच्या सभोवताली आपण पाहतोय. प्रसादसाठी स्लोवर वन बॉल. बॉलच्या खाली फिल्डर पार्थ मुंगाजी नाही करणार चुकी. प्रसाद गरज या मॅच मध्ये थोडा स्वस्तात माघारी परतलाय. अभिजित मात्रेचं कौतुक करावं लागेल, पार्थचं कौतुक करावं लागेल, कारण थोडासा कमी गतीने टाकला होता बॉल. थोडेसे थांबले पहा. प्रसाद गरज थोडेसे पोझिशन लवकर घेतली, मात्र बॅटचा फ्लो खाली येत असताना थोडा उशीर झाला. कारण चेंडू कमी गतीने डिलिव्हर केला होता अभिजित मात्रेने आणि पार्थने मात्र उर्वरित काम पूर्ण केलंय. दुसऱ्या बॉलवर अभिजित मात्रेला आणि अजनबी ओवळे संघाला मात्र विकेट प्राप्त झाली आहे. अजनबी ओवळे संघ खरं तर म्हणलं तर सातत्याने क्रिकेटचा करत खूप मोठा वारसा, क्रिकेटचा खूप मोठा इतिहास याही संघाला राहिलाय. अनेक दिग्गज खेळाडू या गावाने दिलेत आणि आता मात्र हा संघ आज संपूर्ण रात्रीमध्ये खूप चांगला खेळ करत 2 सामने जिंकत या 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला निलेश 11 जावळे देखील अगदी त्याच तोला मोलाचा संघ आहे. त्यामुळे सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यश घरत आलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल झाले, 1.2 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावर 18 रन्स. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. पहिला बॉल सगळे अपील केली गेली आहे आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगला झेल आपण पाहतोय. किप्परने देखील पकडलाय. एज लागली जाता जाता आणि
अजून एक विकेट प्राप्त केली आहे अभिजित म्हात्रेने आणि आल्या पावली खरं तर माघारी परतला यश गिरत अगदी 0 संख्येवर चांगला चेंडू हाताळा अभिजित म्हात्रेने धावगती आता मंदावली जसा मनीष कडून नॉन स्ट्राईक वर गेलाय पहिल्या बॉलवर सिग्नल काढून तशी मात्र दुसऱ्या बाजूने 2 धक्के जावळे संघाला दिलेत ते अभिजित म्हात्रे आणि अजनबी ओळे टीमने रोहन मुंगा जे होते विकेट किपरच्या भूमिकेत चांगला लोअर कॅच त्याने टिपला 12:35 आपण पाहतोय सध्या गड्यामध्ये होतात आणि अगदी शांतता या क्रीडांगणावर आपण पाहतोय कारण डीजे आपण पाहतोय बंद आहे फक्त समालोचन सुरू आहे आणि प्रेक्षक मात्र आनंद घेतात सामन्याचा हा एक वेळा इव्हेंट्स आपण पाहतोय नवीन टेक्नॉलॉजी नाविन्यपूर्ण गोष्टी करत वारंवार करत असतात आणि स्टंप माईक त्यांच्या माध्यमातून दोन्ही एंडला मात्र लावण्यात आलाय त्यामुळे युट्यूबवर जे प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांना मात्र एक अनोखा मात्र खरं तर आनंद मिळतोय या स्पर्धेचा मैदानाच्या आतमध्ये घडत असलेल्या गोष्टी खेळाडूंचं बोलणं त्यांना थेट ऐकायला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी एक नक्कीच एक नाविन्यपूर्ण एक अनुभव त्यांच्यासाठी प्राप्त केला जातोय नवीन बॅटर राहुल गरज आले आणि हॅट्रिकचा चेंडू अजून एक हॅट्रिक नोंदवली जाणार का पारितोषिक देखील आहे शाहीर बल्मा ग्रुप यांच्या वतीने हो प्लेड ऑन होता राहिले एज लागली होती अगदी विकेटच्या जवळून बॉल निघून गेला कीपरच्या कडे एका टप्प्याने पाहूया आपण ऍक्शन रिप्ले किती गॅप राहिला बॉल आणि यशचंद मध्ये हो हो अगदी काही सेंटीमीटरचं अंतर राहिलं होतं अन्यथा प्लेड ऑन झाले असते फलंदाज डॉट बॉलची सांगता काय षटक राहिले अभिजित म्हात्रेचं 4 बॉल 1 रन 2 विकेट जबरदस्त स्पेल हाताळतोय यावेळेस बघा कट करण्याचा प्रयत्न थोडासा राईज झाला चेंडू टॉस केलं होतं चेंडूला बघा क्रीजच्या अगदी बाहेरून आपण पाहतो चेंडू करंट टाकला जातोय कुठेतरी अँगल क्रिएट केला जातोय टप्पा पडल्यानंतर चेंडू गरकन वळला जातोय डॉट बॉल चांगला शेवट करेल का अभिजित म्हात्रे या ओव्हरचा एकच धाव आली 5 बॉल मध्ये धावफलक 18च्या घरात 2 विकेट गमावत निलेश 11 जावळे संघ सध्या या परिस्थितीमध्ये आहे पुन्हा एकदा स्विंग आणि मिस बीट केलंय आपण पाहतोय कमालीचा षटक हाताळला अभिजित म्हात्रेने फक्त 1 धाव दिली आहे आणि 2 विकेट प्राप्त केले गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही अभिजित म्हात्रे सुंदर गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये 17 आले होते रोहित आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 1च आली आहे दोन ओव्हर 18 धावा अजनबी ओळे संघाने पुनरागमन केले त्याचं श्रेय अभिजित म्हात्रेला द्यावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी दर्शवली आहे चांगली लाईन चांगली लेंथ त्याने हाताळली आणि त्याचा फायदा त्याला झालाय पार्थ मुंगाजी आपण पाहतोय मगाशी मात्र 1 बॉल 6 ची गरज असताना तो षटकार लगवणारा हा पार्थ पहिल्या सामन्यामध्ये तो सध्या 3ऱ्या षटकामध्ये आलाय आणि बऱ्याच कालावधीनंतर आता मनीष कडू स्ट्राईक वर आलाय धावा पाहिजे जावळे टीमला धावफलकावर 18 झाल्यात फक्त 2 ओव्हर मध्ये पहिला बॉल फुल टॉस इनफिल्डच्या वरनं उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळते चला पंच 3ऱ्या पंचाची मदत घेतली पंचांनी चेक केलं जाते आणि कोणावरही अन्याय होणार नाही योग्य तो निर्णय दिला जाईल पब्लिक आहे तुम्ही तडम पडता घ्या चेक करा तुम्ही उगाच ते नको ठीक आहे जाऊन दे ते गाव ऊपर करे चेक करता करून दे चेक
चेक करू घ्या आपण देऊ ते आता काय आयोजकच ते नाही यस चौकार आहे, हर्षल कारण खेळाडू पूर्णपणे बाहेर गेला होता बाउंड्री लाईनच्या दारात. पुढे अंदाज आला नाही की सीमारेषा नक्की कुठं आहे, त्यामुळे पूर्ण तो बाहेरूनच चेंडूला त्याने आतमध्ये ढकललाय. नक्कीच जावळे गावचे भरपूर प्रेक्षक आले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि एवढे संघाचे प्रेक्षक लाईव्ह आनंद घेतात, त्यांचेही काही समर्थक आले असतील, त्यांचेही सहर्ष स्वागत आहे. त्यांनी जसं पाहिलं फिल्डिंगचा एफर्ट, त्यांनी सांगितलं चौकार आहे, चौकार आहे, मात्र पंचांनी शहानिशा केली. योग्य तो निर्णय तिसऱ्या पंचांकडनं त्याची खात्री करून घेतली. हो, चांगला बॉल आतमध्ये आला होता, पायावर जाऊन बाद आदळलाय. हलकीशी अपील केली, पंचांनी लेग बायचा इशारा मात्र कळवलाय. मात्र लेग बिफोर विकेटची अपील करत असताना रोहित, तीन गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात: पिचिंग कुठे झाली, इम्पॅक्ट कुठे, आणि चेंडू कुठे विकेट्सला हिट करतोय. ती टेक्नॉलॉजी नक्कीच ऐकवेर इव्हेंटच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यस, आलेली आहे, मात्र इम्प्लिमेंटेशन रायगड ठाणे प्रीमियर लीग मध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळेल त्या गोष्टीचं. सातत्याने संदेश शेळके काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळेस इनफिल्डच्या वरनं बॉल हवेत, बॉल कव्हरला विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. अनिश म्हात्रे विकेट प्राप्त करतोय तो गोलंदाज पार्थ मुंगाजी. जावं लागेल मैदानाच्या बाहेर राहुल गरतला. 0 धावसंख्येवर 4 बॉल तो खेळला, 3 बॉल बीट झाला होता आणि 4थ्या बॉलवर विकेट त्याने गमावली आहे. होऊया आपण ऍक्शन रिप्ले. डावकऱ्याचा गोलंदाज राहुल, बाहेरचा बॉल होता, त्याला इनसाइड आउट पद्धतीने टोलवलं. जिकडे अनिशला आपण पाहिलं, त्याने कोणती चुकी केली नाही. धावफलक आपण पाहतोय स्थिर 23च्या घरात. 23 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या ओव्हरचा अपवाद वगळता ओवळे संघाने आता कमबॅक केलं या इनिंग मध्ये असं म्हणायला हरकत नाही. सेकंड ओव्हर मध्ये फक्त 1 रन आली, 2 विकेट. याही ओव्हर मध्ये आपण पाहतोय 3 बॉल मध्ये 5 रन आणि 1 विकेट आली आहे. बॉल टिपून केल उलटा सुलटा मारील रे, लागला तर जाते नी बॉल जुना झालाय. आणि लक्ष ठेवा, नवीन फलंदाज सुप्रीत कडू आले. 3 बॉल अजूनही या षटकातील बाकी आहे. पार्थ मुंगाची 4th विकेट. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलंय, गॅप मध्ये ढकललंय लॉंग ऑन आणि अगदी मिड विकेट लॉंग चेस होता आणि इथे 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. भाया इथं भेट मागे राहा तुम्ही. आवाज दे ना तू. एक बेस 25 झाले, 2 बॉलात 1 स्ट्रायकर. 25 धावा धावफलकावर होतात आणि गरमागरम चहा सध्या आपण पाहतोय व्यासपीठावर दिला जातोय. पुन्हा एकदा लॉफ केलंय, बॉल चालय तो वाईड स्ट्रॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो. मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली. महत्वाची विकेट आहे. मनीष कडू होते त्या एंडला, चांगला थ्रो होता डीप मधनं अभिजित म्हात्रेचा. बघूया काय घडले मैदानाच्या आत. तिसरे पंच विशू कोळी सर शहानिशा करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी. ऐकूर इव्हेंट्स. इट्स OUT आउट. बरेच दूर राहिले होते मनीष कडू. पहा अगदी ऍक्शन रिप्ले त्या रनआउटचा. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील पार्थचं. त्याने बॉल पकडला आणि लगेच यष्ट्यांवर मात्र लावला.
4 विकेट गमावल्यात आतापर्यंत. 26 धावा धावफलकावर आहेत. आणि शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील बाकी आहे. हो, ऑन साइडला खेळायचं होतं, पुन्हा बीट केलंय. चांगलं षटक राहिलं पार्थ मुंगाजीचं देखील. रोहित पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या आणि आता 3 ओव्हर नंतर 26 धावा आहेत फक्त. विचारच केला नसेल की जावळे संघ इतका खाली येईल धावसंख्येच्या बाबतीमध्ये, आणि त्याचं क्रेडिट द्यावं लागेल ते अजनबी ओळे संघाच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना देखील. नक्कीच. आणि मगाशी दर्शन मुंगाजीला खरं तर दिलं होतं तिसरं षटक, यावेळेस पार्थला मात्र जबाबदारी दिली. तो निर्णय चांगला राहिला. 8 रन आले. धावफलकावर धावा लागलेत त्या 26 धावा. इथं शिरा नाही इथं सर. आणि मनीष कडूचा विकेटही आला त्याच ओव्हरमध्ये, रनआउटच्या स्वरूपात का होईना विकेट आला तो महत्वाचा. कारण मनीष कडू जर शेवटपर्यंत थांबला असता तर मात्र आउट झाला. त्यामुळे 8 बॉलमध्ये 19 रन त्याने मारले आणि मग बाद झालाय. निर्णायक षटक आहे आपण पाहतोय दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल तो अर्थातच निलेश 11 जावळे संघाचा. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. चार घे. सिद्धार्थ पारिंगे आपण पाहतोय. सुप्रीत कडू आहे. 3 बॉल तो खेळलाय. 3 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्यात. चला ओहळे संघ थोडी घाई करा प्लीज. 12:46 होत आहेत. थोडं आपण फास्ट खेळूया. दर्शन मुंगाची डेथ ओव्हर मध्ये समोर डावकरी हाताचा फलंदाज सिद्धार्थ. 26 ला 4. सुप्रीत त्याच्या समवेत. त्यासाठी डीप मध्ये आपण लॉंग ऑन एक पाहतोय, लॉंग ऑफ एक पाहतोय. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर. विस्फोटक फलंदाज डावकरी हाताचा समोर. पहिला बॉल फिरवलाय. विकेट किपरला बीट केलाय. बॅकअप साठी खेळाडू आहे तोपर्यंत 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते. 22चा इशारा पंच कळवत आहेत. एका धावाने धावफलक 27च्या घरात जाऊन पोहोचले. शेवटचे 5 चेंडू आहे. रोहित 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा उद्या जय हनुमान खारकोपर संघाचा पहिला राऊंड आहे गव्हाण या ठिकाणी. तर जय हनुमान खारकोपर बी हा संघ यांना विनंती आहे की आपल्याला खेळण्यासाठी जायचंय. किती वाजता? पहिलाच राऊंड 10 वाजता. 10 वाजता सकाळी. बस पाया बस. चला मॅचच्या दिशेने आपण जातोय. पहिला बॉल पायच्या स्वरूपात 1 धाव आली. 27 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस फटका पोहोचलाय आणि कॅच ड्रॉप. खरं तर इकडनं प्रॉम्प्टिंग झाली की त्याला कॅच घेऊ दे आणि त्याच्या हातातनं चेंडू बाउन्स बॅक झालाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. एक संजीवनी मिळाली आपण म्हणू शकतो. मात्र त्या बॉलवर 2 धावा देखील येतात. श्रवण होते आणि त्यांच्या हातात बॉल निसटलाय. धावफलक 29 महत्वाच्या धावा. हा बॉल सरस सोडून दिला, लेफ्ट केलाय. चांगला निर्णय. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल पाहायला मिळतो दर्शनचा. 1 अवंतर धाव देऊन जातोय जावळे टीमला. धावफलक 30च्या घरामध्ये. एक धाव महत्वाचे. जेवढ्या अतिरिक्त धावा इथे खर्च करणार तेवढ्याच पुढे सेकंड इनिंग मध्ये त्यांना बनवायच्या, हे विसरून चालणार नाही. चार बॉल अजूनही शेष. 30 धावा. 4 मध्ये किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 40च्या पुढे गेलं तर नक्कीच सोने पे सुहागा होईल. मात्र कमीत कमी 40. 4 षटकामध्ये चांगला स्कोर, कारण जावळे संघाकडे खूप चांगले गोलंदाज देखील आहे. मनीष असेल. यावेळेस बघा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. हो, प्रेक्षकांचा आवाज बघा. प्रेक्षक सांगतात की धाव रे बाबा धाव. रन पाहिजेत आपल्याला, मग ते कसे येऊ दे. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावफलक 31च्या घरात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सुचल बस पारते असं. दर्शन बघ.
थोडस शांत क्रिकेट आपण पाहतोय. बऱ्याच कालावधीपासून चौकार षटकार आला नाहीये रोहित. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर आतापर्यंत पूर्णपणे शांत ठेवले ओळेच्या गोलंदाजांनी. प्रयत्न झालाय आणि इथे जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय. अभिजित मात्रे योग्य मुवमेंटला त्याने जम्प केली. कमालीचं क्षेत्ररक्षण अभिजितचं. कॅच साठी जायचा प्रयत्न होता, त्यानंतर त्याने तो विचार बदलला, माइंडसेट चेंज केला आणि बॉल अडवण्यावर भर दिला. धावफलक 2 ने पुढे सरकते. 33 धावा 33 रन्स. शेवटचे 2 बॉल. यावेळेस समोर टोलवलाय. पुन्हा चेल ड्रॉप होतोय आणि पुन्हाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहेत. खराब थ्रो पाहायला मिळतोय. अजून एक धाव मिळणार. पवेलियन मधनं अनाउन्समेंट होते, सांगितलं ते धाव 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 आणि ओळे संघाचे खेळाडू म्हणतायत मार मार मार. धावा मिळाले या ठिकाणी 3. धावफलक 36 च्या घरात आहे. शेवटचा बॉल सामना करतोय तो सुप्रीत कडू. लास्ट डिलिव्हरी ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे, लक्ष बनवणारा चेंडू आहे आणि खारकोपर संघाच्या देखील नजरा लागल्यात की कोणता संघ आम्हाला मिळणार आहे उद्या सुपर 6 मध्ये. म्हणजे अजून एक इनिंग आहे, मात्र त्यांच्या नजरा या मॅच कडे नक्कीच लागल्यात. जर्मन खारकोपर संघ ऑलरेडी सुपर 6 मध्ये पोहोचला आणि इथे जो संघ जिंकेल तो त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे उद्या. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग चेस, लॉंग ऑफ वरून पार्थला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कीपरच्या हातात थ्रो डायरेक्ट पाहायला मिळतोय. 2च धावा मिळतील या बॉलवर आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 38 धावा आणि 39 धावांचं आव्हान असणार आहे 4 ओव्हर मध्ये. कशी फोन करताना आलो म्हणून हॅलो हॅलो तर उत्तरार्धाकडे आपण जाऊया जिथे 39 धावांचं आव्हान आहे खरं तर 24 बॉल मध्ये आणि कॉम्बॉक्स मध्ये मनोज म्हात्रे सर जॉईन होतील. आम्ही मात्र थांबतोय या खरं तर रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये. आम्हाला खरं तर 2 रात्रीमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही जर्मन क्रिकेट क्लब खारकोपरचे
सर्व आयोजन कमिटीचे आभार व्यक्त करतो आणि विशेष आभार शेखरदादा पाटील यांचे या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतोय. जाऊया आपण मनोज म्हात्रे सर यांच्याकडे. स्ट्राईकला कोण आहे? धन्यवाद युवराज माली सर. आणि ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला पाहिलं तर आपण मॅच असेल निलेश पोट जावले आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये अजयनबी ओवले. 24 बॉल 39 धाबेचा टार्गेट. पहिला गोलंदाज मनीष कडू, स्ट्राईक वरती फलंदाज अजित मुंगाजे आणि त्याच्या साथीला फलंदाज सूरज मुंगाजे. अजित मुंगाजी, सूरज मुंगाजी 39 धाबेचा लक्ष आहे या मॅच मध्ये पूर्ण करायचंय. जो जिंकेल तो मात्र सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. एका ट्रॉफीचा मार्कर ठरेल. प्रतिषेधकामागे 9.75 या सरसराने चालावा लागेल. आणि खारकोपर संघाशी मात्र उद्या 5वी मॅच खेळताना पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात आणि षटकातील हा पहिला चेंडू. समोर फलंदाज अजित मुंगाजी. चांगला पटका कार्पेटच्या साह्याने सटवलाय. आपण पाहू शकाल मात्र इथे प्रसाद गरज चेंडूला अडवते तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी खाता ओपन झाला तो अजिनबी ओवले संघाचा. जो मॅच जिंकेल तो सुपर 6 मध्ये एका ट्रॉफीवरती मार्कर ठरेल. आणि खारकोपर जयहरमान संघाशी उद्या सुपर 6 मॅच केलेली हे देखील आपण आठवण करून देऊया. आणि पुन्हा एकदा मात्र जाऊया मॅचच्या आतमध्ये, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा मनीष कडू, समोर अजित मुंगाजी. इथे मात्र आडव्या पट्ट्याचा करण्याचा प्रयत्न होता. खेळूचा क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूला पकडीपर्यंत. इथे पाहता पाहता 2 धाबा संख्या कंप्लीट झाल्यात. आणि 2 धाबेचा काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटला लागलाय, बॅट टेकताना. अरे 5वी धाव संख्या देखील पूर्ण होतोय. बॅट्समनच्या बॅटला लागलाय बोल सर. रनिंग मध्ये थांबलाय. नंबरला विचारा. मग काय क्रीज मध्ये जा. क्रीज मध्ये त्याची बॅटला लागलाय. हा रनिंग मध्ये का बॅट टेकायला नव्हता आला. तुझ्या 500 थांबलास का? बॉल त्याचा काय रे? जमवलं ना, तर कॅन्सल ना. थांबलेला आहे का चेक कर. बॉल पकड याचा. एकलाय ना तो रनिंग मध्ये ना पोहोचलोय. थांबलोय कुठं. गोल बॉल मी आयश आहे राजा. कव्हरला माग 2. बॅटला बॉल लागला सांगतात ते. थांबलेला जागच येऊ पहिल्यांदा धावलं 5 धावा. बॅटला लागला रनिंग मध्ये त्यांनी रोखली का तो ऐकता होता, तुला लक्ष त्याच्याकडे होता. तू आवाज देत होतास त्याला.
सूरज आहे, सूरज मुंगाजी आणि रॉस्टॅकला फलंदाज अजित मुंगाजी. 39 धाबेचा टार्गेट. पुढे एकदा मात्र मनीष कडू गोलाच्या मार्कवर शक्य दिलं पुढला चेंडू फेकण्यासाठी. सुंदर चेंडू होतला. आता मात्र फलंदाज थोडा बीट झाला. सूरज मुंगाजी हा चेंडू डॉट होतोय. सगळ्याची धाबसंख्या 7 या आकड्यावरती. शेवटची मॅच आजच्या 5व्या या डे नाईट रात्रीची मात्र आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला निलेश पोट जावले त्याच्या अगेन्स्ट मध्ये अजिनबी ओवले तो सामना जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश गाठेल आणि खारकोपर संघ शिवत्याच्या आपल्या मेगा फायनलच्या रात्रीमध्ये तो संघ खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज षटकातील पुढला चेंडू फेकेल. सुरतचा हा फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये जाईल. 1/4 धावेसाठी चौकार आणि धावसंख्या पोहोचली तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतोय. सुंदर मॅच आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून आज 5वी रात्र आणि डी पोल मधला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल कोणता जो सुपर 6 चा प्रवास गाठील. पुढे एकदा गोलंदाज मनीष कडू. आणखी लाजवाब पॉइंटच्या क्षेत्रामध्ये निवडलाय. दन करीत जाईल मात्र 4 धावेसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे. धावसंख्या पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती. सुंदर फटके आपल्याला पाहायला मिळतात. अजिनबी ओवले संघाचा हा सूरज मुंगाजी आणि एका साईडला नॉस्टॅकला अजित मुंगाजी. नक्कीच निलेश पोट जावळे संघाने देखील पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावसंख्या टोकल्या होत्या. आता देखील 15 धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आले. शेवटचा बॉल गोलंदाज मनीष कडूचा. समोर फलंदाज सूरज मुंगाजी. शेवटचा बॉल लॉब केलाय. सुंदर फटका लॉब ऑफच्या रिझल्ट मध्ये 1/2 चौकार आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 20 धावेची आवश्यकता. चौकार हॅट्रिक देखील ठोकली. सूरजच्या बॅट मधून तडाखेबंद फटकेबाजी आपण पाहिली. या स्पर्धेतील चौथा खेळाडू उतरतोय. त्याच्या बॅट मधून चौकार हॅट्रिक येतोय. जो मॅच मध्ये जिंकेल तो सुपर 6 चा प्रवास गाठेल. कोणता संघ ठरेल अजिनबी ओवले की एका साईडला मात्र निलेश पोट जावले संघ. ओव्हर क्रमांक दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन येतोय पंकज गरज. अजिनबी ओवले आणि निलेश पोट जावले आपण पाहता. सुपर 12 ची मॅच जो मॅच जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश गाठेल. एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल. कोणता संघ असेल उद्या या स्पर्धेची अंतिमची रात्र आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनल अट्टास केला होता आमच्या जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या सर्व खेळाडूंनी. अजिनबी ओवले संघाची पहिली मॅच 5 षटकाराने जिंकवली होती. दुसरा सामना सुजल गायकवाडने जिंकवला होता. हे मात्र आपण पाहतात. आताचा चेंडू पंकज गरज काय करतोय पंचांचा सरांचा इशारा नो बॉल येतोय. आता एक्स्ट्रा रन्स मिळतोय. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल आहे आणि एक्स्ट्रा रन्स मिळतोय. पुढचा चेंडू असेल प्रिंटचा. सगळ्याची धावसंख्या इकडे पुढे 20 आकड्यावरती. आता 19 धावेची आवश्यकता राहिली. येणाऱ्या 18 बॉल 19 धावेची आवश्यकता अजिनबी ओवले संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाज पंकज गरज. षटकातील पहिला बॉल प्रिंटचा चेंडू. त्याचा जर आपण पाहिलं तर लोकांच्या रिझल्ट मध्ये प्रसाद चेंडू अडवतोय. हिट केलाय परंतु काय झालाय ही गलती झाली आणि ते पाहता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने आता संघ पुढे जातोय. संघाची धावसंख्या तब्बल 22 आकड्यावरती. आता 17 बॉल 17ची आवश्यकता. जावळे संघाला काहीतरी करिश्मा करावा लागेल. मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर कारण क्वालिफायची मॅच आहे. या मॅच मध्ये जर आपल्याला जिंकायचं आहे तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज अजित मुंगाजी. सुंदर फटका अजित टोकलाय. सीमा रेषा पलीकडे लॉंगच्या वरून नेऊन ठेवलाय मात्र असा हा धावेसाठी षटकार. अगोदरचा थ्रो झाला होता स्ट्राईक आणि अजित मुंगाजी स्ट्राईक वरती आला आणि त्यानंतर त्याच्या बॅट मधून हा षटकार पाहिला. तर 16 बॉल 11 धावेची आवश्यकता. 16 बॉल 11 धावा.
सुंदर चेंडू आता मात्र पंकज गरज बदलतोय वेग आणि वेग फक्त पाहायला मिळाला हा चेंडू डॉट जातोय आता 15 बॉल आणि 11ची आवश्यकता राहिली 15 बॉल 11 धाब्याची आवश्यकता सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा संघ कोणता असेल येणार थोडा बेल आणि काळ सांगेल आपल्याला पुन्हा एकदा पंकज गरज सुंदर पण काय हेलिकॉप्टर उडवलाय लॉकअपच्या रिझल्ट मध्ये मनीष करत कडू मात्र इथे चेंडू अडवते पैकी बरं एकच धाव सगळं धाव 29 आकड्यावरती 10 धावांची आवश्यकता राहिली येणारे 14 बॉल 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी गोलंदाज पंकज गरज समोर फलंदाज सूरज मुंगाची रिव्हर्स अटॅक करतोय तत्पूर्वी मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू अडवलाय एकच धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या 30 आकड्यावरती आता फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 13 बॉल 9 धावांची आवश्यकता आपण पाहिलं तर सुपर 6 मध्ये प्रवेश करण्यासाठी अजनबी ओवले संघाला चांगला मात्र कट केलाय पाहू शकाल मात्र पॉईंटच्या रिझल्ट मध्ये सीमा रेषा पलीकडे जातोय 4 धाब्यांसाठी चौकार आता मॅच मध्ये रंगत आली आपण जर पाहिला तर अजनबी ओवले संघ विजयाच्या दिशेने पोहोचलाय फक्त आणि फक्त धावसंख्या राहिल्या 12 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता एकतर्फी सामना मात्र हा चाललाय आपण पाहता अजनबी ओवले आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहतात एका साईडला संघ असेल तो निलेश पोट जावले शेवटचे 12 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता खूप सुंदर आज स्पर्धा आपण पाहता मित्रांनो एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आली जय हनुमान क्रिकेट क्लब खारकुंबरच्या माध्यमातून बाहेर जा डेंजर एंडला आहे लक्ष ठेव बारा बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता प्रदीप कडू येतोय समोर फलंदाज सुंदर फटका सूरजचा परंतु इथे जेल खाली क्षेत्रशः येतोय आणि जेल टीमला बऱ्याच उशिरानंतर विकेट मिळतोय सूरजला परताप आला गेला त्या खेळणूक कक्षामध्ये 11 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता सुपर 6 चा प्रवास गाठायचा आहे आज या स्पर्धेमधला 5व्या रात्रीतील डीप पूल मध्ये सामने झाले सुंदर मॅचेस आपल्याला पाहायला मिळाली आणि ही शेवटची इनिंग उरली येणारे 11 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता 6 बॉल 13 धावसंख्या सूरज मुंगाची मात्र पोहोचते खेळाडू कक्षामध्ये आणि नवीन फलंदाज रोहन मुंगाजी आलाय विकेट हॅट्रिक संपादित केली होती रोहनने तो मात्र आता फलंदाजासाठी येतोय 11 बॉल 5 ची आवश्यकता राहिली अजनबी ओवले संघाला एका साईडला अजित मुंगाजीच्या बॅट मधून 8 बॉल 20 धावसंख्या आल्या तर षटकार मारून जर सामना जिंकवला तर सूरज गरज यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज लागले रोहन मुंगाजीने जिंकवला 1000 रुपये पुन्हा एकदा इथे द्यावा लागतील नक्की सूरज गरजचे रोहन मुंगाजी मित्र आहेत आणि अजनबी ओवले संघ नक्कीच युवराज माली सर सुपर 6 मध्ये प्रवेश करतो हार्डलक टीम निलेश पोट जावले चला या मॅच हिरो आणि रोहन यायचा पण आपल्यासाठी 1000चं कॅश प्राइज असेल